गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आता दिवाळी आलेली आहे आणि भारतामध्ये तर दिवाळीचे वारे जोरदार वाहत असतील आणि सगळ्या लेडीज बिझी असतील घराच्या साफसफाईमध्ये आणि फराळ करण्यामध्ये. तर मी पण विचार करते की इथे थोडासा फराळ करावा. तर आज आहे बुधवार आणि माझ्याकडे सामान नाहीये फराळ करण्यासाठी, तर मी ते सामान घ्यायला चाललेले आहे. आणि नॉर्मली दिवाळीसाठी जे स्पेशल सामान लागतं ते बघू मिळतंय का हे मला माहित नाही, इथल्या इंडियन स्टोअरमध्ये मिळेल का. तर ॲक्चुअली ऑनलाईन मागवू शकतो हे मला खूप उशिरा कळलं. तर ऑनलाईन मागवून मग ते दिवाळीचा फराळ मी केला असता, पण मला ही गोष्ट खूप उशिरा कळली आणि ऑनलाईन मागितल्यानंतर जवळपास 1-1.5 महिन्यांनी ते सामान येतं. तर मग दिवाळी होऊन गेली तर काय उपयोग आहे. मला कन्फर्म नव्हतं की ते वेळेतच सामान येईल, त्यामुळे मग मी ऑनलाईन नाही मागवलं. आणि इथं पतान गॅसमध्ये जे स्टोअर आहे, तर तिथे जाऊन बघते आता मी की काय काय सामान अवेलेबल आहे आणि मग 3-4 आयटम जे काही सामानात होतील ते मी करेन. कारण मग इथं सोसायटीमध्ये पण काही इंडियन्स आहेत. त्यांच्याबरोबर मला दिवाळी सेलिब्रेट करायची आहे. तर जसं तिथे उत्साहाचं वातावरण असं दिवाळीचं तेच आणण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे मुलांनाही उत्साह येईल. इथे फटाके तर नाही मिळणार मला, पण मग थोडेसे दिवे लावून आणि फराळाचं करून अशी मी दिवाळी साजरी करेन. तर तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेनच की मी दिवाळी कशी साजरी केली. पण त्याआधी मला दिवाळीचा फराळाची तयारी करायची आहे. आणि आज आहे बुधवार आणि खूप कमी दिवस राहिलेले आहेत. रविवारी लगेचच दिवाळी आहे. तर तोपर्यंत बघू, मला जितके जमतील तितके आयटम्स मी करेल. ॲक्चुअली वीकेंडला मी गेले नाही इंडियन स्टोअरमध्ये, कारण मग घराची साफसफाई पण होती. दिवाळी म्हटल्यानंतर आधी आपण सगळी घराची स्वच्छता करतो आणि मग फराळाला सुरुवात करतो. आणि थोडी तब्येत सुद्धा डाऊन होती, त्याच्यामुळे मग लवकर तयारी करायला जमली नाही. पण काही हरकत नाही, अजून 3-4 दिवस आहेत. त्याच्यामध्ये बघेल मी मला काय जमतंय करायला ते. तर चला मग मी आता इंडियन स्टोअरमध्ये चाललेले आहे. इथून एक 20-25 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्ही ट्रायसिकलने जाणार आहोत आणि मी मुलांना पण बरोबर नेणार आहे, म्हणजे मग मला टेन्शन राहणार नाहीत घरी ती एकटी आहे तसं. तर मग मुलांना घेऊन जाईन आणि सगळी खरेदी तिथे करून येईन. तर मला जे काही सामान मला तिथे मिळते ग्रॉसरी आयटम्स, त्याच्यावर मी ठरवेल की मी कुठले कुठले आयटम्स बनवणार आहे. चला तर मग आपण दुकानातच भेटूयात आता. निघताना खूप ऊन होतं म्हणून मग मी पूर्ण पॅक झाले, स्कार्फ घेतला, जॅकेट घेतलं आणि निघालो. तर आता पाऊस चालू झालाय. हे बघा, मुलांनी अम्ब्रेला घेतली आहे. तर मग हे असं वातावरण आहे, मध्येच ऊन येतं आणि पाऊस कधी पडेल सांगताच येत नाही. त्याच्यामुळेच मग गेले 2-3 दिवस मला थोडंसं डोकं दुखत होतं, कारण हवामानाचा काय अंदाजच येत नाही. त्याच्यामुळेच मग हे दिवाळीचं सगळं तयारी करायची लांबणीवर गेलेली आहे. तर चला मग आता दुकानात कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात बघू आपण. आलेलो आहे आता स्टोअर पाशी. मी मागच्या वेळेस तुम्हाला एकदा दाखवलं होतं की हे स्टोअर कसं आहे आतमधून ते. तर चला तर आता मी जाते आता. तर दिवाळीला सगळ्या पदार्थात एक गोष्ट लागते, ते म्हणजे तूप. तर आता मी तुपाच्या 2 बरण्या घेत आहे. तर यांना रवा मिळालेला आहे, पण हा जाड रवा आहे. तर मला रव्याचे लाडू करायचे असतील तर मग मला हा मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यावा लागेल. किंवा मी ठरवलं होतं की यावेळेस आहे ना करंज्या करायच्या रव्याच्या, म्हणजे त्याचं आवरण जे आहे ना ते मैद्याऐवजी रव्याचं वापरायचं. तर मग त्याच्यासाठी पण ॲक्च्युली बारीक रवा लागतो. मग काय हरकत नाही, आता मी हा मिक्सरमधनं काढून घेईन, म्हणजे मग त्याचं बारीक टेक्स्चर होईल. तर मिळालेलं आहे तर घेते आता मी. आणि पोहेसुद्धा आहे ना मला जाड मिळत आहे, पातळ पोहे इथं स्पेशली आलेले नाही आहेत दिवाळीसाठी. तर मग चिवडा पण मग मी जाड पोह्यांचा करेल, त्याला काय आता ऑप्शन नाही आहे. तर आहे ना दिवाळीच्या दिवशी काहीतरी गोड करावंच लागणार आहे. तर मग मी कस्टर्ड पावडर घेतली, यावेळेस काहीतरी वेगळं करते. दरवेळेस आम्ही आमच्या सासरी आहे ना पुरणपोळी करतो दिवाळीच्या दिवशी, पण यावेळेस पुरणपोळी कोणाला खायचीच नाही आहे. मुलांना पण विचारलं तर मग काहीतरी वेगळं स्वीट कर म्हणाले. त्याच्यामुळे मग कदाचित मग मी छोले पुरी आणि हे कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड असा बेत करेन. मग बेसन पीठ पण मिळालेलं आहे. 1 किलो बेसन पीठ घेते मी, कारण घरातलं संपलेलंच आहे. आणि अर्धा किलो बेसनाचे लाडू बनवेन. तूप पण घेतलेलं आहे आणि साखर तरी तर नॉर्मली मिळते. खसखस मला मिळाली नाही, जी करंज्या मला करायच्या होत्या ना त्याच्या सारणासाठी मला खसखस लागणार होती. तर इथे ना, इथे ती मिळणं शक्य नाही आणि इंडियावरनं पण मला नाही आणता आली, कारण आहे ना ते कस्टममध्ये पकडतात. खसखस ही अफूच्या बिया असतात आणि मग त्या वेगळ्या कारणासाठी, वाईट कारणासाठी वापरतील असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे मग ते खसखस आणूनच देत नाही. बऱ्याचशा देशांमध्ये बॅन आहे खसखसला, त्याच्यामुळे मला इथे नाही मिळाली. तर काय हरकत नाही, मग सारण आता मला साधंच करावं लागेल खसखस न वापरता. पण बेसन मिळाले, बेसनाचे लाडू तर नक्कीच होतील. जाड पोहे मिळाले तर जाड पोह्यांचा चिवडा होईल. आणि रव्याच्या करंज्या करण्याचा प्रयत्न करेन मी. रव्याचे लाडू नक्कीच करेन. तर मग बघूयात मला अजून काय मिळतंय ते त्याच्यावर ठरवेल.
ना दिवाळीच्या पूजेला आपण जे मुरमुरे आणि लाया ठेवतो ना प्रसादाला, तर हे मुरमुरे मिळालेले आहेत आणि ना इथे बत्ताशांचं पण असं बरणी मिळालेली आहे ना. पूजेच्या सामानात मला अगरबत्ती मिळालेली आहे, सायकल अगरबत्ती, लहानपणीची आठवण. आणि ना या 2 पणत्या मिळालेल्या आहेत, म्हणजे मोठ्या आहेत आणि ही एक छोटी मिळालेली आहे. ही सुंदर आहे, ही मला आवडली होती. मी त्यांना विचारलं अजून असतील तर मी 4-5 घेतल्या असत्या, पण ही एकच राहिली होती त्यांच्याकडे. हे 2 मोठे दिवे आहेत, तर ठीक आहे हे 2 मोठे दिवे मी लावेल. म्हणजे पणतीच आहे, फक्त त्याचा शेप वेगळा आहे, स्क्वेअर शेप आहे, तर मी लावेल हे या 2 पणत्या. खरेदी आमची झालेली आहे आणि आता मग आम्ही घरी निघालेलो आहे. तर मला आहे ना करंजीसाठी सुक्कं खोबरं मिळालंच नाही, तर त्याच्यामुळे करंजीचा प्लॅन मला ड्रॉप करावा लागेल बहुतेक. तर काही हरकत नाही, मी आता ऑनलाईन सामान मागवेल आणि जेव्हा 1 महिन्याने 2 महिन्याने तेव्हा मी करंज्या करेल. आता इंडियन स्टोअरमध्ये ते मी आलेली आहे. आता इथेच अल्फा मार्ट आहे जवळच घराच्या, तर तिथे जाते मी आणि बघते मला मैदा मिळतोय का. मैदा आणि व्हाईट शुगर मला बघावी लागेल, कारण इथे ब्राऊन शुगर कॉमन आहे, पटकन मिळते, पण व्हाईट शुगर पटकन मिळत नाही. आणि शंकरपाळीला ब्राऊन शुगर वापरली तर मग खूपच ब्राऊन कलर येईल त्याचा, त्याच्यामुळे मग मला व्हाईट शुगर आणावी लागेल. तर बघते मग मी मला मैदा आणि व्हाईट शुगर मिळतीये का ते. आणि मग मी जर मला मिळालं तर मग मी आजच शंकरपाळीला चालू करेल. मग जर 2-3 आयटम पटकन ह्या 2 दिवसात झाले तर मग मला पुढे सणाची तयारी पण करायला इझी पडेल. चला तर मग आता मी ना दिवाळीच्या फराळाला लागलेले आहे आणि सुरुवात मी काहीतरी गोडापासून करणार आहे. मी जेव्हा आले इंडियन स्टोअरमधून त्याच्यानंतर मग मी अल्फा मार्टमध्ये गेले होते, कारण मला मैदा आणायचा होता आणि मैदा इथे लोकली मिळतो, त्याच्यामुळे मग मी अल्फा मार्टमधूनच घेतला आणि व्हाईट शुगर पण आणली. तर आल्या आल्या ना मी आधी पोहे उन्हात वाळवत घातले होते. तर आता आहे ना हे चांगलेच असे कुरकुरीत झालेले आहेत ऑलरेडी, म्हणजे भाजायच्या आधीच छान ते क्रिस्पी झालेले आहेत. आणि थोडेच आणलेले आहेत मी अर्धा किलोचाच चिवडा करणार आहे आणि शंकरपाळी पण मी अर्धा किलो मैद्याचीच करणार आहे. ॲक्च्युली इंडियामध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा ते जास्त प्रमाणात करतं, कारण घरात लोक जास्त असतात आणि आपल्याकडे कशी पद्धत आहे की आपण एकमेकांना फराळाची ताटं देतो. बिल्डिंगमध्ये सुद्धा एकमेकांच्या घरी जाऊन ताटं देतो, रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सला सुद्धा फराळाचं पॅकिंग देतो. त्याच्यामुळे मग तिथे जास्त आयटम्स बनवले जातात आणि माझे प्रत्येक आयटम्स मग मी 2-2 किलोचे बनवायचे. पण इथे त्याची काही गरज नाही आहे, कारण मी काही कोणाला देणार नाही आहे ताटं वगैरे. इथे जेवढे इंडियन्स आहेत त्यांनाच मी फक्त घरी बोलवणार आहे फराळासाठी. आणि बरेचसे लोक आहेत ना ऑलरेडी सुट्टीला गेलेले आहेत घरी दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी. योगेश ऑफिसमध्ये 3-4 जणच आहेत की जे इथे आहेत अवेलेबल दिवाळीसाठी, तर मग त्यांना मी फराळासाठी घरी बोलवेन लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आणि एक फॅमिली सुद्धा आहे, तर मग त्यांनाही बोलवेल फराळासाठी. तर मग मी जास्त प्रमाणात काही करणार नाहीये, थोड्या प्रमाणात अर्धा किलोच्या प्रमाणातच मी करणार आहे, कारण मग एवढं ठेवायला सुद्धा माझ्याकडे डबे नाही आहेत. ॲक्च्युली माझ्या चिंचवडच्या घरी मोठे मोठे असे बॉक्सेस आहेत स्टोरेजचे, म्हणजे डबे आहेत स्टीलचे छानपैकी. पण सगळ्या गोष्टी मला इथे आणता आल्या नाहीत, मला थोडंसं वेटचा इश्यू होता, लिमिटेशन असतं जेव्हा आपण इथे येतो तेव्हा, त्याच्यामुळे जास्त काही मी सामान आणलं नव्हतं. खाण्याचं सामान आणलं होतं, पण डबा वगैरे मी स्टीलचा एकही आणलेला नाहीये, कारण मी इथे जास्त दिवसासाठी नव्हते आले, 1 वर्षासाठीच आलेली आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं 1 वर्ष तर असंच निघून जाईल आणि मला डब्यांची काही गरजच लागणार नाही. मग मी इथे थोडंसं प्लॅस्टिकच्या स्टोरेजचा वापर करते, स्टीलचं जास्त मी मटेरियल इथे आणलेलं नाहीये. त्याच्यामुळे मग मी प्रत्येक आयटम हा अर्धा किलोचाच करणार आहे, थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजे जास्त खाल्लाही जाणार नाही. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं, आपले कष्ट पण जास्त होते, त्यामुळे दिवाळी खाल्लेली पचायची. आता दिवाळी खाल्ली की वजन पण वाढतं त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी आता शंकरपाळीला सुरुवात करते पहिल्यांदा. पोहे मी फक्त उन्हात वाळवून ठेवलेले आहेत, कदाचित ना ते मी उद्या करेन चिवडा, जसं माझा टाइम ऍडजस्ट होईल ना तसं मग मी करेन. आम्ही दुकानातून जेव्हा आलो त्याच्यानंतर पोहे उन्हात ठेवले, त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग मी शर्वीला झोपवलं, कारण मग शर्वील झोपलेला असेल तर माझं हे काम सगळं निवांत होतं, फराळाचं काम किंवा कुठलंही काम असेल ना तर तो झोपल्यानंतर चांगलं होतं. तो जर असेल ना जागा तर मग त्याची लुडबुड असते, थोडासा कधी कधी क्रँकी होतो तो. तर 4 वर्षांचा आहे, म्हणजे तो थोडासा लहानच आहे, त्याच्यावर त्याचे काही मूड सांभाळावे लागतात आम्हाला. त्याच्यामुळे मग 10 मिनिटाचं काम जे असतं तिथे अर्धा तास लागतो माझ्या कामाला. त्याच्यामुळे मग मी तो झोपल्यावर निवांतपणे हे काम करते. तर आता शंकरपाळीसाठी मी काय केलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. ही अशी साखर मिळाली आहे मला. तर ही व्हाईट शुगर आहे, पण ही रॉ फॉर्ममध्ये आहे, रिफाईंड शुगर नाही आहे. रिफाईंड शुगर असते ती प्रॉपर व्हाईट असते, त्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. पण मग इथे ना ती रिफाईंड शुगर मिळणं थोडीशी अवघड आहे आणि मग काही हरकत नाही, याचा कलर थोडासा व्हाईट दिसत आहे, त्याच्यामुळे मग मी विचार केला की हीच घ्यावी. मैदा घेतलेला आहे
तूप आहे. तर तूप मी येताना इंडियन स्टोअर मधून आणलं होतं, पण हे आधीच आहे माझं. तर मग मी ही अर्धा वाटी साखर घेतलीये. तर मी अर्धा वाटी दूध घेणार आहे आणि अर्धा वाटी तूप घेणार आहे. हे समप्रमाण घेणार आहे आणि गरम करायला ठेवते थोडंसं. आणि मग त्याच्यानंतर मैद्यामध्ये ते मिक्स करून पीठ मळून घेते. मी आहे ना अंदाजे अर्धी वाटी तूप, दूध आणि साखर घेतली ना, तर मी अंदाजाने 3 कप मैदा घेणार आहे. बघू त्याच्यामध्ये मिश्रण बसते का, नाही तर मैदा अजून लागला तर ऍड करता येईल मला. मी हा जो मैदा घेतलाय ना, तर याच्यामध्ये ना केजी मध्ये वेट नाहीये याचं. तर यांनी दिलेलं आहे की 6 कप साधारणतः हा मैदा आहे. तर मग त्याच्यातले 3 कप मी चाळून घेते, वापरणार आहे शंकरपाळीला, आणि 3 कप तसेच ठेवणार आहे. मग कदाचित त्याच्या खाऱ्या शंकरपाळ्या करेल मी, ज्याला नमकीन म्हणतात ते उद्या करेल मी. आज मी गोड शंकरपाळीच करणार आहे. तर मी 3 कप आता चाळून घेते. चला आता ना मी शंकरपाळीचं पीठ मळायला घेते. याच्यात जेवढा बसेल तेवढा मैदा मी घालेल. 3 वाट्या चाळून ठेवलाय, जर जास्त लागला तर मग मी घेईन. आणि ना आता हे मी मळून झालं ना की लगेच शंकरपाळ्या करणार आहे, कारण की शर्विल झोपलेला आहे, तो एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे माझं काम लवकर होईल. ऍक्च्युली आम्ही चिंचवडला असायचो ना, तेव्हा माझ्या सासूबाई आणि मी मिळून हे फराळाचे पदार्थ करायचो. आणि शर्विलला ना त्याचे आजोबा सांभाळायचे. तर असं कोणी घरात लहान मुलांना सांभाळायला असेल ना, तर कामं आपली लवकर होतात. इथं कोणी सांभाळायला नाहीये, त्याच्यामुळे मग मला त्याचं सगळं बघूनच ही कामं करावी लागतात, त्याचं रुटीन बघून. कारण त्याला त्याचं रुटीन चेंज झालेलं अजिबात आवडत नाही. तो स्कूलमध्ये असतो तोपर्यंत मग माझा योगाचा क्लास होतो आणि माझा जो रोजचा स्वयंपाक आहे, बेसिक स्वयंपाक, तो होतो. घरात लावून घेते. त्याच्यानंतर मग आल्यानंतर त्याचा अभ्यास असतो. 1 तास त्याला मी श्लोक आणि गाणी शिकवते, काही संस्कृतचे श्लोक शिकवते सध्या. त्याच्यानंतर मग त्याच्यावर जेवण करायला लागतं आणि मग तो झोपला की मग परत मला माझा वेळ मिळतो. मग अशी काही कामं असतील तर मी करून घेते. संध्याकाळी तर तो उठला की त्याला मग राऊंड मारायला न्यावं लागेल मला सायकलवर. मला सायकलवर राईड करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे तो झोपेतनं उठल्यानंतर त्याची सायकलची एक राईड ठरलेली असते. आणि मग थोडा गार्डनमध्ये पण खेळायला जातो तो. जरा बरं वाटतं संध्याकाळी, बाकीचे मुलं पण येतात गार्डनमध्ये खेळायला, तर त्यांच्यामध्ये खेळायला त्याला आवडतं. तर मग असं त्याचं रुटीन असतं. आणि मग त्याचे वडील आल्यानंतर मग तो वडिलांशी खेळतो. आणि मग आम्ही लगेच 6:30 वाजता डिनर करून घेतो, कारण आम्ही खूप लवकर उठतो सगळेच जण. त्याच्यामुळे मग आम्ही झोपताना सुद्धा लवकरच झोपतो सगळेजण. 9 वाजता माझ्या घराचे सगळे लाईट्स बंद होतात आणि मग मी झोपून घेते. एक मळून झालेली आहे आणि मी एका साईडला ना तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेच मी करणार आहे आणि लगेचच मी तळणार आहे. पाळी कट करण्यासाठी माझ्याकडे जो डिझाईनचा चमचा असतो ना, तो नाहीये, जो करंजी कट करण्यासाठी पण वापरतात. मग मी सुरीनेच करणार आहे. आणि लगेच करून लगेच तळल्या ना, तळायला थोडासा वेळ लागतोच. एक बॅच तळायला 3-4 मिनिटं 5 मिनिटं लागतातच. मग तोपर्यंत माझं दुसरं लाटून पण होईल आणि हे थोडंच पीठ असल्यामुळे याला काही जास्त वेळ लागणार नाहीये. तर मग मी चालू करते आता. तर याला मी थोड्याशा लाटून घेतलेल्या आहेत. आता मी थोड्याशा टाकून बघते तेलामध्ये की काही प्रॉब्लेम जर नाही तर विरघळत तर नाही ना. त्याच्यामुळे मी पहिली बॅच थोडीशीच केलेली आहे आणि मग थोड्या थोड्या तेलामध्ये मी तळून घेईन.
तेल तापलेलं आहे. आता मी कढई शिफ्ट करणार आहे या गॅसवर, कारण हा बारीक गॅस आहे आणि हा मोठा गॅस आहे. तर मग तेल तापेपर्यंत मी कढई याच्यावर ठेवत असते आणि तेल तापलं की मग कढई अशी शिफ्ट करत असते. मी आधी ही बॅच करून बघते. की व्यवस्थित तळल्या जातात ना, आणि नंतर मग जास्त जास्त पण करेल. शंकरपाळे बनवायला वेळ नाही लागत, पण एक कुठेतरी टेन्शन असतं ना की तेलात विरघळली तर किंवा मग कडकच झाल्या तर, हे थोडंसं टेन्शन असतं. त्याच्यामुळे मग थोड्या थोड्या करून बघाव्या लागतात. तर तळत्यात तोपर्यंत मग मी आता पुढची बॅच करून घेते शंकरपाळीची, म्हणजे त्या तळून झाल्यानंतर मला लगेच त्या तेलामध्ये टाकता येते. हे बघा, अशा गोल्डन कलरवर मी तळून घेतलेल्या शंकरपाळ्या. त्याच्यानंतर अजून थोडासा कलर डार्क होईल म्हणून मी जास्त पण ब्राऊन नाही केलेला. आता आणि दुसरी बॅच करूनच ठेवलेली आहे या तळेपर्यंत. तर आता ते पण तळून घेईन आणि ते तळेपर्यंत मी पुढची बॅच करून घेईन. तर माझ्या शंकरपाळ्या करून घेईन मी सगळ्या, आणि झालं की मग तुम्हाला एकदम दाखवेल. तर माझ्या शंकरपाळ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. हे बघा, अशा गोल्डन रंगावर मी तळून घेतलेल्या आहेत, जास्त ब्राऊन नाही केलेल्या. तर आता अर्धा किलोच्या या झालेल्या आहेत आणि लवकर झाल्या, 1-1.5 तासामध्येच झाल्या. तर मला चवीला तर माहित नाही कशा झाल्यात ते. मी आता देवाला नैवेद्य दाखवणार आणि मग मुलांना खायला देईल. पण आहे ना, ह्या शंकरपाळ्या तळताना अजिबात तेल जास्त लागलेलं नाहीये, म्हणजे तेल पिलेलं नाहीये शंकरपाळ्यांनी, एकदम ड्राय झालेल्या आहेत, अजिबात तेलकट झालेल्या नाहीये. तर आता या मी अशाच थंड करून घेईन आणि मग नंतर मला आता डबा पण बघायचा आहे की कुठल्या डब्यात मी भरणार आहे. माझ्याकडे डबे नाही आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर बघू आता काय मला सुचते कशात भरता येईल. अशा पॅकबंद एखाद्या बॅगमध्ये वगैरे भरून ठेवेल. तर मग आज आहे ना माझा एकच आयटम झाला, कारण आता 5:30 झालेले आहेत आणि शर्विल सुद्धा उठलेला आहे. आता शर्विलला मला गार्डनमध्ये न्यायचंय आणि स्वयंपाक सुद्धा करायचा संध्याकाळचा, आणि 6:30 पर्यंत माझा स्वयंपाक झालेला पाहिजे, कारण मग योगेश आलेला त्यांना जेवायचं असतं. त्याच्यामुळे मग आज जरा घाई झाली. आणि आज स्टोअरमध्ये सुद्धा मी गेले होते, तिथं माझा सकाळचा वेळ गेला. तर मग स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करून सगळ्या वस्तू मग घरी येऊन माझा एकच पदार्थ झाला. तर उद्या मी 2 किंवा 3 पदार्थ करण्याचा प्रयत्न करेन आणि तो सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला सांगा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.